इथं आलं की मनातले सगळे किंतु परंतु निघून जातात। इथं एकदा नतमस्तक झालेल्या माणसात नवचैतन्य संचारतं। साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता। ताई नमस्कार। नमस्कार अजय नमस्कार। नमस्कार नमस्कार। ताई तुमचं नाव काय? मनीषा दशरथ कांबळे। मनीषा दशरथ कांबळे। अच्छा अच्छा, राहणार तुम्ही? पट्टण कोडोली। म्हणजे प्रॉपर राहणार पट्टण कोडोली। नाव मनीषा दशरथ कांबळे। अच्छा अच्छा अच्छा, तुम्हाला त्रास काय होता ताई? मला मणक्याचा त्रास होता। बर हा, त्यामुळे ते आता डॉक्टरांच्याकडे औषध घेतल्यापासून जरा कमी आले। बर बर, म्हणजे कमी आहे। अच्छा, म्हणजे मणक्याचा त्रास तुम्हाला होता आणि एका बाजूला म्हणजे पाय पण दुखत होते ना तुमचे? कमी आले। बर बर बर, मला सांगा एक किती दिवसापूर्वी औषध घेतलं तुम्ही? मी आता 10 दिवसापूर्वी घेतलं। 10 दिवसापूर्वी, म्हणजे एक डोस तुमचा झालेला आहे, म्हणजे 2 डोस झालेले आहेत। 5-5 दिवसाचे 2 डोस झालेत आणि आता तिसरा डोस नेण्यासाठी तुम्ही इथं आलाय। अच्छा, आता 10 दिवसाच्या औषधामध्ये तुम्ही चालणं तुमचं कसं आहे? चालण्यामधला बदल? चालणं अगोदर मला फारच होत नव्हतं। 3 वेळा मी अशी बसत होते, म्हणजे इकडं दर्शनाला जाताना 3 ठिकाणी बसत होते। बर, आता मी काल देवाला जाऊन आलो, मी आता नीट गेलो, नीटच आलो। अरे वा, छान छान छान। म्हणजे तुमच्या घरापासून बिरदेव मंदिरचं अंतर किती असेल सांगा मला? 1 किलोमीटर अंतर असेल। 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटर अंतर असेल। हा, तर 1 ते 1.5 किलोमीटर मध्ये तुम्ही 3 वेळा बसत होता चालत जाताना, तर आता तुम्ही न बसता एक टाक तुम्ही जाऊन दर्शन घेऊन आलात, म्हणजे तुम्हाला कुठलाही कमरेचा त्रास जाणवला नाही। अरे वा, छान 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 छान। तुम्ही आजी यांच्या कोण म्हणायचं? मी तिची मम्मी म्हणायची। अरे वा, मम्मी। अरे वा, छान छान छान। म्हणजे तुम्ही याच्या पूर्वी या म्हणजे ह्या आपला औषध सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन या दवाखान्यातून औषध घेण्याच्या पूर्वी किती वर्ष या त्रासाला औषध घेत होता? 1.5 वर्ष। 1.5 वर्ष? 1.5 वर्ष। अच्छा, म्हणजे तुम्ही जागोजागी उपचार घेतले होते, म्हणजे 1.5 वर्ष तुम्ही जागोजागी उपचार घेऊन तुम्हाला कुठेही फरक पडला नव्हता, पण अगदी अवघ्या 10 दिवसामध्ये तुम्ही इथून औषध घेतलाय। सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन पट्टण कोडोली या ठिकाणी डॉक्टरांच्याकडून औषध घेतल्यानंतर तुम्हाला अवघ्या 10 दिवसामध्ये अतिशय चांगला मणक्याचा रिझल्ट, कमरेचा रिझल्ट आलेला आहे आणि या व्यतिरिक्त तुमचे पायातून कळा येणं, चालणं वगैरे याच्यामध्ये प्रगती झालेली आहे। म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी आता चालताय, फिरताय व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही औषध यूज केलाय। पथ्य पण चांगलं पाळलाय, हा, पाणी पण भरपूर पिताय। अगदी चांगल्या पद्धतीने औषधा डोस फॉलो केल्याबद्दल तुमचं अभिनंदन करतोय आणि इथून पुढच्या निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय। तुमचं नाव काय म्हणालात ताई? मनीषा दशरथ कांबळे। मनीषा दशरथ कांबळे, राहणार पट्टण कोडोली। तर यांनी सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन पट्टण कोडोली या ठिकाणाहून औषध 10 दिवसापूर्वी अवघ्या घेतलेलं आणि अवघ्या 10 दिवसामध्ये त्यांचा कंबरदुखीचा त्रास पूर्ण बरा झालेला आहे। याशिवाय त्यांच्या पायातून कळा मारणं, चालणं, फिरणं अतिशय चांगल्या प्रकारे बरं झालेलं आहे। तर अगदी घरापासून बिरदेव मंदिर त्यांच्या घरापासून गावातलं 1 ते 1.5 किलोमीटरवरचं अंतर असून सुद्धा त्या चालत जात नव्हत्या किंवा चालत गेल्या तर 3 ठिकाणी बसावं लागत होतं, तर ते आता पूर्णतः स्वतः जातात येतात, म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं त्यांना रिझल्ट आलेला आहे। तर इथून पुढच्या निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो आणि इथून पुढे तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांना तुम्ही इथपर्यंत येण्यासाठी किंवा औषधी त्यांच्या त्रासावर घेण्यासाठी प्रेरित करावं ही अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद ताई। आजच आमच्या दवाखान्याला भेट द्या। सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा, पट्टण कोडोली। वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी। संपर्क 70 58 55 88 17। प्रथम औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील। उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी। पत्ता: फरांडे बाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, पट्टण कोडोली। वेळ: सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत। दर मंगळवारी दवाखाना बंद राहील। एक वेळ अवश्य भेट द्या। आयुर्वेदिक उपचार हाच जीवनाचा खरा आधार।